पुअर मेंटॅलिटी कशी असते, गरीब मेंटॅलिटी ज्याला आपण म्हणतो. सिंपल, तुमच्या अंडरवेअरला तुम्ही अंडरवेअर घेतली, तिला जर भोकं पडली की नाही तर ती खराब झाली म्हणून आपण फेकून देतो. चड्डीला भोकं पडली, खराब झाली म्हणून गरीब माणूस तिला फेकून देतो. चला दुसरी घेऊन येऊ, स्वस्ती आणू पण दुसरी आणू, ही खराब झाली फेकून देतो. मिडल क्लास मेंटॅलिटीचं नसतं. त्या चड्डीचा पार आत्मा बाहेर निघेतपर्यंत आम्ही तिला वापरू, असं सगळं कॅल्क्युलेटिव्ह गणित असतं. म्हणजे आणल्यानंतर 5-6 महिने छान वापरल्यानंतर जर तिला थोडीशी भोकं पडली तर तो विचार करतो की नाही, अरे यार ठीक आहे, अजून 1-2 महिना चालेल म्हणून 1-2 महिना अजून वापरायची. आणि त्याच्यानंतर पार ती झिलमिली झाल्यानंतर, अशी चिरपीर झाल्यानंतर तिला आपण विचार करतो की यार फेकायची इच्छा होत नाही रे, खूप महागाची घेतली होती. म्हणून तिला बाथरूमच्या बाहेरची फरची पुसायला तिची लादी बनवतो आणि ती पुसतो. तोपर्यंत ती चड्डी ओढत असेल आत्मधनं की अरे बास कितना भाई और कितना निचोडेगा, तिचा चड्डीचा आत्मा बाहेर निघत असेल, इथपर्यंत तिला वापर. तेवढं सगळं झाल्यानंतर मग त्याचं समाधान होतं की हा मेरा पैसा वसूल हो गया. ही आहे मिडल क्लास मेंटॅलिटी. लग्नात जर कुठे गेलो तर गरीब माणूस त्याला विचार करेल की चल यार जास्त पैसे टाकावं लागेल, एक काम करू आपण 100-200 रुपये जे काही टाकून देऊ, एकटंच चाललो जाऊ. मिडल क्लास मेंटॅलिटी. हा पाकिट 150 रुपयाचं बनवा, पण जेवायला 4 देणार आणि तेही दाबून घेऊन येणार. येस, मिडल क्लास. हॉटेलमध्ये गेल्यावर 500 रुपयाचं बिल, 50 रुपयाची टिप, ती पण अशी तशी नाही बरं. टिप देतोय, मग वसूल कशी करायची? तर मग त्यांनीच दिलेल्या त्या टिश्यू पेपरमध्ये, त्याच्याच दिलेल्या त्या बिलच्या सोबत दिलेलं सोप, गोड सोप जी असते ना ज्याला आपण म्हणतो, ती टिश्यू पेपरमध्ये भरभरून दाबून यायची पॉकेटमध्ये. तेव्हा त्याला समाधान वाटतं की बास पैसे वसूल, टिप वसूल, सब वसूल. सो दिस इन शॉर्ट दिस इज द मिडल क्लास मेंटॅलिटी. आम्ही ना पेट्रोल, म्हणजे मिडल क्लास मेंटॅलिटीचे जे लोक आहेत आम्ही त्यातच काउंट होतो. आम्ही पेट्रोल पूर्ण 3-4 लिटर हे आम्हाला समजत नाही, आमचा हिशोब नाही. पेट्रोलवाले कंची मारतात ना, आम्ही 490चं भरतो, 310चं भरतो. आम्ही लिटरमध्ये हिशोब नाही, त्या गणितानुसार आम्ही काम करतो.